निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून अनेक दशकांपासून ओळखली जाते। येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला खंडोबाच्या नावाने यात्रा भरते। माळेगाव येथील खंडोबाचे मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवर आहे। मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरुज आहे। मंदिराच्या सभा मंडपात मध्यभागी एक दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत। गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहे। निजाम राजवटीमध्ये मंदिराची व्यवस्था करण्याची जबाबदारी परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचे पुत्र कंधारचे किल्लेदार अजयचंद यांच्याकडे होती। ही यात्रा महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी अतिशय महत्त्वाची यात्रा आहे। या यात्रेत वाघ्या मुरळींची गाणी, गोंधळांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी फड्याची तमाशाची खेळ, संगीत वारी याशिवाय बहुरूपी वासुदेव, स्मशान जोगी, मरी आईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचं दर्शन या यात्रेत होते असते। खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते। या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते। यावेळी रिसणगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो। रिसणगाव माळेगावपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे। या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाह विरुद्ध बंडखोरी केली होती। तेव्हा इसवी सन 1809 मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख। नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते। परंपरेनं आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे। कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील पाटील कुटुंबियाकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे। माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या विमुक्त जातींच्या जात पंचायती ही तिची प्रमुख वैशिष्ट्य आहे। यात्रेला 300 वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शनी, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत, वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात। पूर्वी 3 महिने माळेगावची यात्रा भरत असे, परंतु सध्या ती 5 दिवस भरते। भटक्या जमातीच्या जीवन प्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतीच्या सभाही या यात्रेमध्ये भरवल्या जातात। अशा प्रकारच्या मेळ्यामधून सामाजिक सुसंवादही घडत असतो। या सभांमध्ये जाती अंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रश्न, देवाणघेवाण, सोयरीक या गोष्टींवर सखोल चर्चा चालते आणि नंतर त्यांची सुनावणी होती। या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाटी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदू आदी विमुक्त जाती व भटक्या जमाती समूहाच्या जात पंचायती भरत असतात। माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय। या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशच्या देशभरातून उंट, घोडे, गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात। यात्रेतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते। वाडी तांड्यावर ग्रामीण भागात निर्मिती होणारी आणि दैनंदिन जीवनात उपयोगात येणारी अडकित्ता, चाकू, विळा, विलती, घुंगरमाळ, वाद्य, घुंगरू, काट्या, पोळीपाट, बेलणे, काठवट ही साहित्य विक्रीची दुकाने थाटून ग्रामीण उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न होतो। मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या परंपरागत ग्रामीण उद्योगास शासनानेही हातभार लावणे गरजेचे आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या या यात्रेत ग्रामीण कारागीर व व्यावसायिकांना चालना देऊन शासनाने उभारी देणं गरजेचं आहे। शासनाने माळेगाव यात्रेला शिर्डी, शेगाव संस्थांच्या धर्तींवर राजश्रय देऊन त्या शिर्डी, शेगाव सारख्या विकास माळेगाव येथे घेऊन लोकसंस्कृतीचे जतन करावं अशी जनभावना पुढे येताना दिसत आहे। इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा। सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स।